नमस्कार, मी पल्लवी। उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आता चतुर्थी म्हटलं की घरामध्ये काहीतरी गोडधोड बनतं। म्हटलं चला आज तुमच्यासोबत गोड अशी लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणाची पोळी शेअर करावा। बिलकुल पुरणाची पोळी फुटणार नाही, कितीही तुम्ही पुरण भरा पण पोळी तुमची फुटणार नाही। आणि 4 ते 5 दिवस बिना फ्रीजचं पुरण कसं बनवायचं ते सुद्धा मी सांगणार आहे। तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। खूप सोपी अशी पुरणाची पोळी आणि झणझणीत अशी चवदार कटाची आमटी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि फक्त 1 तासामध्ये पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। तर हे बघा, मस्त पुरणाची पोळी फुगलेली आहे आणि कितीही तुम्ही अशी चुरगाळली तरीही तुमची पुरणाची पोळी लुसलुशीत तशीच दिवसभर राहील। त्याच्या काही टिप्स कशी बनवायची, काय साहित्य लागतं चला डिटेल्स मध्ये आपण बघूयात। आणि ही बघा मस्त अशी तर्रीदार आणि चवदार त्याचबरोबर झणझणीत कटाची आमटी। खूप सोपी रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेली। मग व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की मात्र चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला पुरण शिजवून घेतलेलं आहे, इकडे मसाला सुद्धा काढलाय कटाच्या आमटीसाठी। आता काय साहित्य घ्यायचंय बघा कटाच्या आमटीसाठी। आणि या पुरणाला मी 3-4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलंय। 1 कांदा घेतलेला आहे आणि वाटणामध्ये भरपूर खोबरं घ्यायचंय, थोडासा तेजपत्ता, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, दालचिनीचा तुकडा असेल मोठी विलायची तर मोठी विलायची किंवा छोटी विलायची सुद्धा घेऊ शकता। तर हा झाला आपला खडा मसाला। तर हे बघा दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेत, अद्रकचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या आणि बेडगी मिरची। आता कटाची आमटी म्हटलं की तरीदार असली तरच खायला मज्जा येते, म्हणून तरी येण्यासाठी 1 बेडगी मिरची घ्यायची आहे। 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं, याने आमटीला खूप छान आळून येण्यास मदत तर होतेच पण चवीला पण भन्नाट लागते। त्यानंतर घरगुती काळं तिखट आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घ्या। बाकीचे हे अंबारी मसाला घेणार आहे मी आणि थोडासा सांबर मसाला सुद्धा वापरत असते। याने काय होतं आमटीला खूप चव येते। तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकता। आता काळं तिखट म्हटलं की त्याच्याबरोबर तुम्ही जे मसाले वापरतात ते मसाले सुद्धा घालू शकतात। आता या ठिकाणी जे गव्हाचं पीठ घेतलंय ते असं लोखंडी तव्यावर छान लाल होईपर्यंत भाजायचं। आता इथे गव्हाचं पीठ करपवायचं नाही, इतपतच आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बाकीचे आपल्याला खडे मसाले भाजायचे। खोबरं छान लालबुंद होईपर्यंत भाजायचं। त्यानंतर बेडकी मिरची टाकायची, बेडकी मिरची सुद्धा छान दोन्ही साइडने भाजल अशी भाजून घ्यायची आहे। त्याने कलर छान येतोच आमटीला पण तरी सुद्धा येते। आता जे बाकीचे बारकाले छोटाले खडे मसाले होते ते टाकून घ्यायचे, ते सुद्धा भाजायचे। त्यानंतर 1 चिरलेला कांदा टाकायचा आहे, कांदा सुद्धा छान खरपूस होईपर्यंत गॅसवरती ठेवून असा म्हणजे गॅस कमी करायचा आणि छान बराच वेळ भाजायचा। इथे कांदा करपू द्यायचा नाही, कारण तव्यावर कांदा करपून मसाल्यात घातला की भाजी कशी करपट आणि थोडासा उग्गीर वास येतो, म्हणून शक्यतो तव्यावरती काळपट होईपर्यंत कांदा भाजायचा नाही। चुलीमध्ये भाजला तर तो काळा झाला तरीही भाजीला काही फरक पडत नाही, त्याने जास्त भाजी चवदार लागते। पण कांदा हा या स्टेप पर्यंत येईपर्यंत भाजायचा, गॅस बंद करायचा आणि गरम तव्यावरती कांदा ठेवायचा म्हणजे कुरकुरीत होतो। आता इकडे पुरण गाळून घेतले छान, पुरणाच्या 4 शिट्ट्या काढल्या होत्या। पुरण गाळ शिजून घ्यायचंय। मी 1 वाटी डाळ टाकली होती हरभऱ्याची शिजण्यासाठी, तिचं पाणी आता काढून घ्यायचंय आणि पुरण गाळणीने हे पुरण आपल्याला गाळून घ्यायचंय। आता पुरण कसं बनवायचं हे इथे लक्ष देऊन बघा। बरेच जण पुरण बनवतात पण चुकीच्या पद्धतीने बनवतात। आता असं जर पुरण बनवलं तर आरामात 4 दिवस न फ्रीजमध्ये ठेवता टिकतंच आणि एकदम पेड्यासारखं नरम होतं। आता इकडे आपला मसाला तयार झालेला आहे। मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा, थंड झाल्यानंतर आपण त्याला फिरवून घ्यायचंय। हे बघा मस्त बारीक असा मसाला मी मिक्सरला वाटून घेतलाय। तुम्ही ठेचून घातला तर अजून तुमच्या कटाच्या आमटीला चव येते बरं का। आता इकडे जे पुरणाचं पाणी होतं त्यामध्ये भांडं विसळून घेतलंय, मसाला काढून घेतलाय। आता आमटीची तयारी झालेली आहे। जे पीठ भाजलं होतं गव्हाचं ते या पुरणाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। इथे जास्त पिठाचा वापर करू नका, तुमच्या आमटीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाले आणि पिठाचा वापर करायचा आहे।
तर या ठिकाणी आता आपलं पुरण वाटून झालेलं आहे. त्यामध्ये जेवढी तुम्ही डाळ घेतली आहे तेवढीच साखर घालायची आहे. जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर थोडीशी कमी टाकली तरीही चालतं. आता हे छान आपल्याला पुरण मिक्स करून घ्यायचे साखरेमध्ये आणि त्यामध्ये टाकायची बडीशोप आणि 2 विलायच्या. आता तुम्ही विलायच्या तुमच्या पुरणाच्या क्वांटिटीनुसार टाकायचा. माझं पुरण थोडंसं आहे म्हणून मी 2च विलायच्या आणि थोडीशी सोप घेतली, ती सुद्धा ऑप्शनल आहे. आता हिचं पावडर बनवून घ्यायचंय, साखर टाकून थोडंसं वाटून घ्यायचंय आणि हे आता आपल्याला पुरणामध्ये टाकायचं. आता इकडे साखर मेल्ट झालेली आहे. आता पुरण कितपत आपल्याला छान चटका देऊन घ्यायचंय बघा. थोडंसं तूप टाकल्यामुळे पुरण हे नरम राहतं बरेच दिवस. आता तूप टाकल्यानंतर बऱ्याच वेळ हे पुरणाला आपल्याला चटका द्यायचा. आता पुरणाला चटका किती द्यायचा हेच बऱ्याच लोकांना समजत नाही. तर पुरण असं छान आळवून घ्यायचंय. इथे डाळीला चटका द्यायचा नाही, पुरणाला चटका दिला की पुरण टिकतं आणि चवीला सुद्धा छान लागतं. त्याचबरोबर पुरणाचा कलर सुद्धा छान येतो. तुम्ही डाळीला चटका दिला की पुरणाचा कलर पांढरा दिसतो आणि पुरण हे पोळीतून गळगळ गळतं. तर हे काही कारणे असतात, त्यामुळे पोळी सुद्धा सॉफ्ट राहत नाही. असं पुरण बनवलं की पोळी सुद्धा सॉफ्ट नरम राहते. आणि आता पुरण बघा असं आळत आलं की काढून घ्यायचं किंवा मग कढईमध्येच उलथणं असेल तुमचं किंवा चमचा असेल तो असा पुरणामध्ये ठेवून बघायचा. उभा राहत असेल तर पुरणाला छान चटका बसलेला आहे. ते जर पडत असेल तर पुरण समजायचं अजून चटका द्यायचा राहिलाय. तर हे बघा असं पुरण पसरवून घ्यायचं आणि थंड झालं की पोळी बनवायला घ्यायचे. तर या ठिकाणी आता पुरण तयार झालेलं आहे आपलं. आणि पुरणाला जास्त वेळ गरम करायचं नाही, फक्त चमचा उभा राहायला लागला की गॅस बंद करायचा. पुरण जास्त वेळ तुम्ही गरम केलं की पोळी कडक राहते, म्हणजे कडक होते आणि पुरण सुद्धा थोडंसं कडक झालं की पोळी फुटायला लागते. म्हणून पुरण जास्त वेळ गरम करायचं नाही, थोडंसं नरम ठेवायचं. इकडे कढईमध्ये आता मी 2-3 उबळे चमचे म्हणजे 2-3 उबळ्या तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे मसाले काढून घेऊयात. 1 चमचा अंबारी मसाला काढलाय चटपटीत. त्यानंतर अर्धा चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा सुहानाचा मीठ मसाला घेतलाय. आता इकडे मसाले काढून झालेले आहेत. कोथिंबीर चिरून घेतली आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि आता फोडणीला आपण देऊन घेऊयात. तर तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान फुटली की लसण टाकायचा आहे. लसण लाल झाला की कढीपत्ता कोथिंबीर टाकायची आहे अगोदर, नंतर बाकीचे मसाले टाकायचे. म्हणजे फोडणी जे मसाले आपले जळून म्हणजे करपणार नाहीत. आणि गॅस मात्र इथे कमी ठेवायचा आहे. सर्व मसाले घालायचेत आणि फक्त 10 ते 15 सेकंद बर का आपल्याला हे मसाले तेलामध्ये परतवायचेत. आणि लगेच आपण बनवलेला मिक्सरला मसाला आहे तो मसाला टाकायचा आहे आणि छान आता इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाला तेलामध्ये गरम करून घ्यायचा आहे. इकडे छान आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण पुरणाचं पाणी त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता लागलंच तर गरम केलेलं पाणी आपण इथे वापरणार आहोत. जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी तुम्ही आमटीच्या क्वांटिटीनुसार वापरा, पण पाणी टाकता वेळेस थोडंसं शिल्लक वापरा. कारण पाणी टाकल्यानंतर म्हणजे आमटीमध्ये पाणी टाकल्यावर आमटी बराच वेळ शिजली की गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आमटी थोडीशी घट्ट होते. म्हणून थोडं जास्त पाणी टाकायचं आणि आमटी उकळी आल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिटं छान तशीच शिजू द्यायची आहे. तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं पीठ मळून घेऊयात. तर गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गव्हाचं पीठ छान सैलसर आणि मळता वेळेस थोडंसं छान प्रेस देऊन देऊन मळायचं आहे. म्हणजे छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. पीठ जर सैलसर मळलं तरच पुरणाची पोळी ही दिवसभर नरम राहतेच आणि बनवायला सुद्धा सोपी जाते. आता इकडे पाण्याला आदन आलं की त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे. 5 मिनिटं छान तांदूळ शिजू द्यायचे. पाणी थोडंसं शिल्लक असलं की त्यामध्ये पुरणाचे मोदक बनवून टाकायचे आणि छान भातामधले उकडीचे मोदक आपण इथे बनवून घेऊयात. वेगळं उकडण्याची गरज नाही मोदकांना. या ठिकाणी आता कुकरचं झाकण लावून घेतलंय. 5 मिनिटं ठेवायचं किंवा मग एक शिट्टी फुल गॅसवरती काढून कुकर बंद करायचंय. इकडे झणझणीत अशी आपली कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण बनवूयात पोळ्या. तिकडे पुरण सुद्धा आता थंड झालेले असेल. शक्यतो पुरण थंड झाल्यानंतरच पोळ्या बनवायला घ्या, कारण पोळ्या
गरम पुरण असल्यामुळे एखाद्या वेळेस फुटू शकतात, म्हणून पूर्णपणे थंड पुरण करायचंय आणि मस्त नरम असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे। आता आपल्याला जेवढी पोळी बनवायची, ज्या साईजची त्या साईजचं उंडा घ्यायचा, त्यामध्ये जेवढा उंडा घेतलाय तेवढंच मी पुरण वापरत असते आणि पारी ही छान खोलदार बनवायची, त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकायचा, शिल्लक राहिलेलं वरचं जे उंडा आहे तो काढायचा आणि मग असं हाताने प्रेस द्यायचं, म्हणजे पुरण चारी बाजूने पसरते आणि मस्त अशी पीठ लावून दोन्ही साईडने आपल्याला पोळी लाटून घ्यायची। पिठाचा वापर शक्यतो कमी करायचा, म्हणजे पीठ कमी वापरल्यामुळे पोळी सुद्धा कडक होत नाही आणि दोन्ही साईडने पोळी लाटल्यामुळे पोळी आपली दोन्ही साईडने लुसलुशीत होते। एक साईड जाड एक साईड पातळ असं होत नाही। दोन्ही साईडने पोळी लाटून घेतल्यानंतर आता पोळी आपली तव्यावरती भाजून घ्यायची। जेव्हा असे बबल्स येतात त्यावेळेसच पोळी पलटून घ्यायची आहे, कारण पोळी छान पसली तरच पोळी आपली ही छान फुगते। तर आता पोळीला फुगता वेळेस फुल गॅस करायचा, तेल लावायचं आणि पोळी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची। बघा, बिलकुल पोळी दोन्ही साईडने भाजली तरी दोन्ही साईडने लाटली तरी फुटली तर नाहीच आणि मस्त टम्म अशी लुसलुशीत पोळी आपली पुरणाची तयार झालेली। सर्व पोळ्या अशाच बनवून घ्यायच्या। बघा, काही टिप्स आवडल्या असतील तुमच्या माझ्या तुम्हाला तर नक्की चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि लुसलुशीत या पद्धतीने पुरण बनवून पोळी ट्राय करा। खूप छान, दिवसभर तुमची पोळी अशीच नरम राहते आणि खूप फुगते आणि नरम तर राहतेच पण फुगते सुद्धा आणि बनवायला सुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या पोळ्या। आणि पोळीमधलं शक्यतो पुरण गळून जात नाही असं पुरण बनवलं तर। आणि तिकडे भातामधले मोदक सुद्धा छान चांगल्या प्रकारे उकडलेले आहेत। उकडीचे मोदक सुद्धा छान लागतात, तळलेले मोदक सुद्धा छान लागतात, दोन्ही पद्धती तुम्ही वापरू शकता। तर बघा, ताट सर्व केलेलं आहे, इकडे छान लुसलुशीत अशी आपली पुरणाची पोळी तयार झालेली, त्यावरती साजूक तूप घालायचे। आम्हाला कट्टाच्या आमटी बरोबरच पुरणाची पोळी आवडते, आम्ही इथे दूध शक्यतो खात नाहीत आणि भात सुद्धा आम्हाला आमटी बरोबर आवडतं। तर झटपट असा आपला 1 तासाच्या आत पुरणाचा स्वयंपाक तयार होतो आणि तुम्हाला फाडून दाखवते। पोळी पूर्णपणे फुगलेली आहे, पुरण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पोळीमध्ये बसतं आणि नरम अशी कितीही दाबली तरी पोळी आपली जशाच्या तशी दिवसभर राहते, बिलकुल कडकपणा येत नाही। या पद्धतीने पुरण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि अशा पद्धतीने उद्या चतुर्थी आहे, नक्की रेसिपी ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पुरणाची पोळी रेसिपी शेअर केलेली आहे, कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा। भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।